रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात करजुवे गावात हिरव्या गार भात शेतातून अगदी डोक्यावरती गणरायाच्या आगमनाची परंपरा जपली जाते। ढोल ताशा आणि सनईच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। याच पारंपरिक गणरायाच्या आगमनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी। या लाडक्या बाप्पाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आलेला आहे आणि कोकणातला गणेशोत्सव हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो। कोकणामध्ये घरगुती गणेशोत्सव हा प्रामुख्याने जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आपला दूरगावी कामानिमित्त गेलेला चाकरमानी या निमित्ताचा होईना कोकणामध्ये आवर्जून येत असतो आणि कोकणामध्ये प्रामुख्याने पारंपरिकता ही अगदी आज तागात जपलेल्या आहे। अगदी 2 तासाच्या गजरामध्ये या आपल्या लाडक्या बाप्पाचं या आपल्या घरी जे आहे आगमन केलं जात आहे। कोकणामध्ये प्रामुख्याने भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि शेताच्या बांधावरून हे गणपती जे आहेत आता घरी नेले जातात। पुढचे काही दिवस अशीच बाप्पा या भाविकांकडून सेवा करत राहणार आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।